ह्याच कारणे कीर्तनकाल दत्तोपंत देशी गकर याचे ग्रहाणे होते. नंतर शेवटचा कार्यक्रम कीर्तन सुरू झाले. पूर्वरंग संपला. त्यावेळी कीर्तन सुरू असताना देवळाबाहेर प्रांगणात सुमारे 3 ते 5 वयाचे आणि पूर्ण वेळ अनोळखी अशी 2 तेजस्वी बालके पिठूर चालण्याचा खेळ आहेत. असे गाभाऱ्यातल्या बसलेला एक स्त्री श्लोक स्तोत्रापैकी काही न दिसलं. तरी ती बातमी आमच्यापर्यंत पाठवली. त्यावेळेस कीर्तन संपेपर्यंत सुमारे तासभर अगदी डोळ्यात तेल लावून पाहायला देत होतो, पण काही दिसलं नाही. पण स्त्री शोधवे निदान 10 तरी स्त्रियांनी आम्ही ती मुले पाहिली असे अगदी शपथ उगा सांगितले. अर्थात त्यावर विश्वास ठेवणे भागत होते. तिथे कीर्तन चालू असता शेवटी बुवा मध्येच थांबले. केवळ टक लावून हरेश्वराकडे नुसते पाहत राहिले. जवळ 1 मिनिट झाला. बुवांचा दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू झळू झाले. कंटाळ आढळून आला. श्रोत्यांमध्ये बसलेल्या स्वामींनी बुवांना हाक मारली. बुवा भानावले. श्री अमृतम. स्वामी म्हणाले, कीर्तन सुरू करा. बुवा हो म्हणाले. देवाला नमस्कार केला. स्वामी नमस्कार केला. कीर्तन पुरे केले. दुसऱ्या दिवशी गप्पा मारताना बुवाने सांगितले, काय सांगू, हरिहरेश्वराचा गाभारा एकदम प्रकाशाने भरून गेला. पिंडावर एकच भगवान शंकर, एकदा भगवान विष्णू, एकदा स्वतः श्री स्वामी अशी आलटून पालटून रूपे दिसावली. मी भांबवून गेलो. काही सुचेना, काही इतर दिसेना. स्वामींची हाक मारली तेव्हा ते अदृश्य गेलं. मी भानावलो. त्यावेळी इतरांना समजले की बुवा मध्येच कीर्तन चालू असता. तू पोळ्या खाणार आहे? किती नक्की ना? नाही तर वाढताना एकच खाईल. त्यावेळी इतरांना समजले की बुवा मध्येच कीर्तन चालू असताना चमत्कारण का थांबले. स्वप्नामध्ये अनेकांना अनेक दर्शन झाले. कोणाला वासुदेवानंद सरस्वती दिसले, कोणाला अक्कलकोटचे स्वामी समर्थ दिसले, कोणाला साईबाबा, तर कोणाला इतर कोणी. पण सर्व स्वप्न दर्शन होते. मनी वसे स्वप्नीसे असे म्हणून काही झाले असेल. कैद्याच्या भूमीच्या वातावरणात पवित्राचा, रम्य निसर्गाचा वा शुद्ध विचारांचा भाबराव म्हणून असे म्हणून त्या सर्वांकडे डोळे झाकत झाले. पण पूर्णपणे जागे असताना मी असे पाहिले, असे ठोकपणे छातीवर सांगणारे भेटले म्हणजे विश्वास ठेवणे भागच पडते. बरे, हा सारा खेळ एखाद्या भोळ्या भाविकाचा मनाचा नव्हता. एकाच प्रकारच्या मूर्तील अशी दृश्य निराळी झाली व एकाच खबर दुसऱ्या नसताना वर्णन की कृती एकाच प्रकारची सर्व स्वामींना सांगता येतात व श्रींजवळ सतत असण्याचे भाग्य लाभल्यामुळे आम्हालाही ते ऐकायला मिळाले. इतकेच नाहीतर ज्याला त्याला आपले आपले वैयक्तिक अनुभव कोणी कशालाच दुसऱ्याला सांगण्याचा ओघात सांगत सुटतोय. याच सुमाराला भक्तांचा किंवा गरुजूंच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होऊ लागली. त्यांनी वैश्वदेवाची वेळ निरनिराळ्या दिवंगत संतांना आहुती देण्याचे काम सुरू केले. पुढे ही आधी नामावली इतकी वाढली होती की सुमारे 1-2 माणसांना पुरेल इतका भात या सुमारे 150-200 आहुत्या लागत असे. त्यांनी आहुत्या झाल्यावर होणारा रक्षानंतर अंगारा म्हणून वापरू लागले. अंगाराच्या कित्येक हजार पुड्या लागत व त्या सर्व नित्य हवानाच्या अंगाराच्या असत. हे सर्व कामाचे विभाजन होते की सहाय्य मांडी होते याचा उलगडा झाला नाही, पण ते होत होते हे खरे.